मंडळी, हे अगदी दुकानातल्या सारखे दिसणारे उडदाच्या डाळीचे पापड मी स्वतः हाताने घरी बनवलेले आहेत। तर ते कसे बनवलेले आहेत ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे बरं का। तर उडदाच्या डाळीचे पापड बनवण्यासाठी मी 2 किलो डाळ आणलेली होती घरी आणि ती डाळ चक्कीतून पहिली दळून आणलेली आणि ते पीठ पूर्ण चाळून घेतलेले, कारण चक्कीतून दळून आणलेली डाळ जी असते ना त्याच्यात कुठे कुठे उडदाची डाळ येण्याची शक्यता असते, म्हणून ती पूर्ण चाळून घेतलेली पहिली। आणि मी मसाला टाकताना शूट करायचं विसरली। खरं तर मी रामबंधूचा पापड मसाला टाकत असते, पण तो पापड मसाला टाकून सुद्धा पापड आळणी होतात बरं का। त्याच्यावर प्रमाण लिहिलेलं आहे 1 किलो डाळीसाठी 1 किलो डाळीच्या पिठासाठी 1 पॅकेट, पण ते टाकून मी बनवलेले होते मागच्या वर्षीचे पापड, पण ते आळणी झाले होते। त्यामुळे तुम्हाला एक ट्रिक सांगते, ह्याच्यामध्ये थोडंसं पापड खार ऍड करा, नाही म्हणजे थोडी चविष्ट होतात पापड आणि कुरकुरीत छान होतात, कुसकुशीत पण होतात, कारण खरंच ते आळणी लागतात पापड। आणि आता सांगायची ट्रिक झाली याच्यातली, काय सांगायचंय मला तुम्हाला, की उडदाच्या डाळीचे पापड बनवताना ना जे पीठ मळताय ना तुम्ही ते एकदम सटर बटर पीठ मळायचे, नाहीतर चपातीच्या पिठासारखं तुम्ही कणिक मळल्यासारखं मळून ठेवाल तर अजिबात पापड चांगले येणार नाहीत। ते पीठ वाया जात नाही, पण त्याच्यावर पीठ टाकून टाकून पापड लाटायला लागतात। तर तसं न करता एकदम सटर बटर पीठ मळायचं आणि एका थैलीमध्ये असं टाकून ठेवायचं। सटर बटर का मळायचं त्याचं काय कारण ते उडदाच्या डाळीचं पीठ आहे ना नंतर मऊ 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 होत जातं, खूप मऊ होतं नंतर ते। फक्त ही पिशवी जी आहे ना ती आपल्याला तोंड मिटून तिचं उन्हामध्ये ठेवायची, आणि या पद्धतीने पापड बनवाल ना तुम्ही तर खूप छान पापड होतात बरं का। कारण घट्ट पीठ असेल ना तर आपल्याला पाहिजे तसा आकार देता येतो आणि आपल्याला पाहिजे तसे पापड छान लाटता येतात। तर बघा हे कसं मी एकदम दगडासारखं घट्ट पीठ मळलेले, थोडं 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 पाणी घेऊन आपल्याला ते पीठ मळत राहायचंय। आता लगेच त्याच्या पुढची प्रक्रिया सांगते। हे पीठ जे आहे ना सटर बटर मळलेलं असतं आपण, त्याच्यावरती सुकं सुकं पीठ जे दिसते तुम्हाला, त्याला जसं आपण कणकेचा गोळा मळल्यानंतर त्याला तेल लावून ठेवतो ना सुकू नये, वरचा भाग जेणेकरून सुकू नये म्हणून ह्याला अगदी तेल लावल्यासारखं थोडं थोडं पाण्याचा हात चोळायचा, जेणेकरून ते सुकं पीठ जे आहे ना ते अजून सुकू नये म्हणून। आणि असं उघड्यावर पीठ नाही ठेवायचे, ते परातीमध्ये कपडा झाकून ठेवायचं वगैरे, काय असे बरेच काय काय करतात महिला, तसं नाही करायचे। हे पिशवीतच पीठ ठेवायचं आणि ही पिशवी तोंड मिटवून उन्हामध्ये ठेवली ना तर तुमचं अगदी मऊ पीठ होतं, खूप छान पीठ होऊन जातं तुमचं। आता हे मी तुम्हाला सांगण्यामागचं कारण काय, गॅरंटीने मी सांगते की ह्याचं पापड खूप छान होतात, कारण मी एका नामांकित कंपनीचे पापड 7-8 वर्ष लाटलेले आहेत। हॅलो मंडळी, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी। तर आपल्याला आज बनवायचे पापड, काल पण बनवले 2 किलो डाळीचे, पण ते कालचे माझे होते, आज माझ्या मम्मीचे। तर मी हे पीठ मळून ठेवलेले, आता तुम्हाला दाखवलंच मी कसं मळलं ते। तर आता हेच पीठ आपल्याला, हे कडक आहे ना एकदम दगडागत, म्हणून हे पीठ आपल्याला उन्हामध्ये ठेवायचे, तोपर्यंत माझी कामं आवरतील। कामं आवरेपर्यंत पीठ मऊ होतं। तुम्हाला ही ट्रिक सांगते मी, कारण मी हे बनवलेत पापड, मी एका नामांकित कंपनीचे पापड बनवत होती, खूप वर्ष बनवले। आणि म्हणजे मुंबईत असे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत आणि तिथं असं महिलांना घरी बनवण्यासाठी पापडाचं पीठ देतात मळलेलं, तर त्याच्यातच आम्ही मळलेलं पीठ घरी आणायचो आणि पापड लाटून द्यायचो, असं घरगुती काम करत होती मी, म्हणजे घरी बसून। तर आता हे पीठ ठेवले इथं पवळीवर, कारण तिकडे कोंबड्या कुत्रं काय तोंड लावायला नको, कुणी तोडायला नको म्हणून इकडे ठेवले। तर चला आता मी कामं करून घेते माझी कामं। म्हणजे मी काय करणार आहे, फक्त गुरांना पाणी पाजून वैरण करणार आहे, कपडे भांडी नंतर करणार, कारण काय होतंय दुपारीच पाऊस येतोय। काल दुपारी तसंच झालं,
पापडाचा एक गोळा राहिला लाटायचा, एकदम 2 किलो मळलेलं पीठ होतं मी, आणि एकच गोळा राहिला लाटायचा आणि पाऊस आला. आणि गोंधळ असा झाला माझा की गंज चौधरी साहेबांनी उघडी करून ठेवलेली होती, मग गंज झाकायची होती, मला वैरण आणून ठेवायची होती, मग ते थोडा गोंधळच झाला. म्हणून मग पापडाला लवकर लागायचे. काल पण लवकरच बसली होती, पण काल जरा घरातली कामं करून थोडा टाइमपास झाला माझा. म्हणजे बसायला मला पापड लाटायला बसायला 12 वाजले होते काहीतरी. तर ती काय तिकडं ती गंज झाकून ठेवली कडब्याची, एकटीनेच झाकली. पाऊस वरून पदापदा पडत होता, वैरण आणून ठेवायची होती, आणखीन कपडे बिपडे ही अशी आतमध्ये नेऊन ठेवायची वाळत घातलेली, असं खूपच गोंधळ झाला. त्यामुळं आज माणूस चुकांमधूनच शिकतो. तर आज कालची चूक आज सुधरवायची, आज कामं तशीच ठेवणार आहे. पाऊस येऊन गेला ना दुपारच्या नंतर कामं होतात, पण हात दुखायला लागला म्हणून हात चेंज करायला गेली, व्हिडिओज बंद झाला. काय होतं, पाऊस आला ना तर घरातली कामं नंतर करता येतात पावसामध्ये. म्हणजे पाऊस चालू असला किंवा ऊन नसलं तरी पण पापड बनवायचं म्हटलं तर ऊन पाहिजे. इतकं कडक ऊन नसलं तरी चालतं, पण उन्हात वाळले ना पापड की त्याला कलर जसाच्या तसा राहतो, छान कलर राहतो. म्हणून सकाळी सकाळी पापड चालू करते. 10 वाजलेलेत आता. गुरांना वैरण करून सावलीत बांधते गुरं, म्हणजे गुरांचं बिनघोर झालं म्हणजे परत घरातली कामं काही कधी पण झाली तरी चालतात. तर चला भेटू आपण नंतर. चिंकी का ग, तुला खायला नाही दिलंय का मी? कडब्याचं लागली वाटोळ करायला, आकडून बांधावी लागेल काय तुला? तर मंडळी झालेली आहेत गुरांची वैरण काढी करून, आणि आता इथं पापड लाटण्यासाठी इथं मी तयारी केली. काय काय तयारी केली बघूया आपण. तर इकडे एक पाटी घेतली, त्याच्यावर टॉवेल झाकलेला आहे पापड टाकण्यासाठी, आणि इकडे साडी टाकली. खाली ही मीच शिवलेलं चवळ घेतलंय आणि त्याच्यावर ही साडी टाकलेली आहे. आणि इकडं पापडाची पोळपट लाटणे घेतलेले, तर थोडंसं तेल घेतलंय. तर चला आता काय करायचंय, पुढची प्रोसिजर तुम्हाला दिसेलच. तर हे घेतलेले आपण इथं पीठ उन्हातून आणले, मऊ झाले. बॅटरी चालू केली ह्याने कुणी सोहनने. ठीक आहे असे तर काय चला बोला तू दिसती काय आणि हे याच्यात घेतले पाणी, थोडं थोडं पिठाला हात लावायला. नाही हल्ला नाही दादा, हलू दिसती पहिले तुझा गुडघा दिसतात, दिसती असं. लहान काकी पिवळी कर बघा, असं मध्ये हात लावते. पिवडे तू पण लावत होता ना, तू पण लावते. पिवडे उंच झाली आता सोमपेक्षा, पण दादा सोमपूट करायला पिवडी उंच झाली. त्याची उंचीच वाढा नाही. सायकल चालवायला लावायची त्याला, लय सायकल चालवायला लावायची. पडतो तरी चालवतो. पण झाडाला लोंबकायचं रोज, झाडाला लोंबकाय सायकल खेळ रोज झाडाला लोंबकायचं. त्याला सकाळ सकाळ उठलं की झोपताना एक दाव बांधले दारात, त्याला लोंब करत नाही. लोंब करायचं नाही तर नुसतं एखाद्या गाडीला दिसलं ना नुसतं मम्मी एवढं सोडून दे ग, 5 मिनिटं नुसतं उभं करणार झालं बांधून. नाही रोज लोंब करायचं, रोज 5 मिनिटं लोंब करायचं. लय वर बांधलंय मम्मी. मग पण ते असं टाकवत केलं त्याच्या हात कशाला तरी असं दाव्याला राहून दे, झाडाला एखाद्या लोंब करायचं.
नाहीतर जेसीबीचं काहीतरी असं की लोखंड बिकड धरून लोंबकळायसारखं, त्याला धरून लोंबकळायचं. हा, त्याला धरून लोंबकळायचं. हे पिवळं साठलं. नाकवानं दिसत इकडचं. मी नाही दिसत सोम. दिसत काय नका एवढंच असं करत ते लय जड लागायचं. दिवार असतं नाही, कडक असतं ते. आणि नाहीतर तुम्हाला सवय लागली म्हणून थोडी थोडं खात खाली जातं तुझ्या वजन. पोलीस लय डबल झाली. लहान काकी काय दिसत नाही. हो ती घरात या असताना उजेड वरचा ब्राईटनेस कमी झालाय का? लाटायला चालू करून 2-4 पापड लाटून सुरू चालू ठेवायचे, पुन्हा चार्जिंग लावायचे त्याला. करू का बॅटनेस? हा, बॅटनेस वाढू नको वाढू. का? उन्हाच्या गरमीने ब्राईटनेस कमी होतो. तर तुम्ही म्हणत असाल ही चिल्लर पार्टी कुठून आली, तर ही चिल्लर पार्टी आमचीच आहे, जाऊबाईची मुलं ही. आणि खूपच दिवस झालं आता गावात शाळेत जायला लागलेत ना, मग जाणं येणं दिवस शाळेत जातो त्यांचं, त्याच्यामुळे भरपूर दिवस झालं व्हिडिओमध्ये दिसत नव्हते. आणि मामाच्या गावाला पण हिंडून आलेली पोरं, त्यामुळे दिसत नाहीत. तर यांना ही अशी पापड बिपड करायचं म्हटलं ना, ह्या परीला आमच्या तर जरा जास्त छंद आहे, लुडबुड मध्ये करायला लागतं. तर असो, आता केलेली पापड लाटायला सुरुवात. पहिलं तर सर्वात आधी पापड लाटण्याआधी हे जे पिठाचे गोळे आहेत ना, हे असं आपल्याला हातावर खेचून म्हणजे ते मऊ करायचे पूर्णपणे. उकळात काही जणी उकळात चेचून पण करतात, पण उकळात चेचायचंच नाही या पिठाला, असं ओढायचं असतं. हे पीठ जेवढं तुम्ही ओढाल ना तेवढे पापड तुमचे पांढरे दिसतील. आणि खरंच हे ओढायला लागतं बरं का पीठ. तुम्ही मुंबईमध्ये तुम्ही जाल आणि बघाल ना, तर मोठमोठ्या कंपन्यांचे पापड असं घरी लाटायला दिलेलं असतं पीठ. आणि हे आम्हाला पहिलं आम्ही शिकायचो ना कुणाकडे तरी जाऊन, बाजूवाली लाटत असेल तर तिच्यापाशी जाऊन शिकायचं. तर पहिलं हे गोळे वडायचे कसे ते शिकवतात. तर हे गोळे असे वडायला लागतात, वडून मऊ करायला लागतं या पिठाला. आणि त्यानंतर लाट्या पाडून सुरेख असे पापड बनवता येतात. पण सगळं आपण कितीही म्हटलं ना की मला पापड येतात, मी पापड करते, हे येते, पण तुमच्या घरच्या चपाती लाटायच्या पोळपट बेलण्यावर हे पापड चांगले येत नाहीत. त्याच्यासाठी हा साचाच लागतो. हा साचा म्हणजे साचा नाही, हे पापडाचंच पोळपट लाटणे. आणि मी हे दाखवते तुम्हाला की बघा किती पीठ पांढरं झाले माझं. आणि हे पापडाचंच पोळपट लाटणे, ह्याच्यावर पापड सरसर लांबतात, मोठे होतात, पाहिजे तसा आकार देता येतो आणि छान पापड बनतात. चिरला आणाला लावण्याला मला आपण खायचं नाही पण त्याला तर जसं की तुम्ही मला आता बघितलं की मी कोणत्या पद्धतीने लाट्या पाडल्या, तर हे रस्सीच्या मदतीने लाट्या पाडलेल्या आहेत. या पेंडीच्या गोळीचा जो धागा असतो ना तो न तुटणारा असतो, तर त्या धाग्याने मी ह्या लाट्या पाडलेल्या आहेत.
म्हणजे गोळ्या बनवलेल्या आहेत पिठाच्या, एकसारख्या आकाराच्या छान अशा गोळ्या बनवता येतात रस्सीने बनवल्या तर तुम्ही. आणि ही पाटी कशाला घेतली मी, तर पाटी घेतली, पाटी घेण्याचं कारण असं की तुम्ही पाटीवर असे पापड टाकले ना, जसं तसा जेवढा बनवलाय तेवढाच पापड राहतो, त्याचा आकार छोटा होत नाही. आणि लाटल्या पापड साडीवर टाकला ना तर तो आकसून येतो, म्हणून हे पाटीवर टाकायचे पापड. म्हणजे पोळपटा एवढा जेवढा लाटलाय ना आपण तेवढा पापड बरोबर तसाच आकार राहतो त्याचा. आणि त्या पाटीला गोल राऊंड येईपर्यंत आहे ना, नेमका तो पहिला लाटून टाकलेला पापड सुकलेला असतो अर्धा, तो साडीवर फेकला की जसा आहे तेवढा आकार राहून जातो त्याचा. म्हणून ही साडी आणि ही पाटीचा घाट घातलेला आहे. आणि कमी ऊन लागलं, कमी उन्हामध्ये पापड लाटले ना आपण की ते काळे पडतात बरं का. बहिणीला पाय दुखत असतात, बहिणीला भावाच्या बहिणीला दिली का नाही, भावाच्या पायाला दुखत असतात, किडे पडतात पायामध्ये. नको कधी लागत काय दिसत नाही. तेल चटणी भाकर खायला या, म्हणजे तेल चटणी भाकर दाखवते तुम्हाला. भाकर नाही चपाती, तेल चटणी चपाती घेतली. आणि शेजारच्या सासूबाईंनी शेंगा दिली त्या रानातल्या त्यांच्या वल्या, त्या तोंडी लावतील. तर आताच झाले पापड करायचे. आता हे सगळे भरून ठेवायचे. मस्त झाले पापड, पावसाच्या आधी झाले. अजून काम सगळी तशीच ठेवून बसली होती. 3 वाजलेत बरोबर. पापडामुळे बसता येईना की मला घाटवर. चटणी ह्यावेळी तिखटच नाही झाली, जास्त कमी तिखट झाली. तर मंडळी आपण भेटत आहोत सरळ दुसऱ्या दिवशी, कारण काल माझा कामांचा जरा गोंधळच झाला. काम बाकी ठेवून मी पापड लाटायला बसली होती, त्यामुळे मला पुढे शूट नाही करता आलं. मी तसेच पापड भरून ठेवले. तर हे आहेत आपले कालचे बनवलेले सुंदर आणि सुरेख पापड. हे 3 किलोचे पापड आहेत. आणि ह्याच्यात बघा तुम्हाला फरक दिसतोय. काही पापड तुम्हाला काळे दिसतील, म्हणजे थोडे पिवळे धमक झालेले, आणि काही पापड पांढरे दिसतील. तर हाच फरक पडतो. हे पाऊस आल्याच्या नंतर एक जो गोळा ठेवला होता ना, ते पापड आहेत जे पिवळे झालेले आहेत ते, आणि उन्हात लाटलेले पांढरे पापड आहेत. आणि मी काय करते आता, तर मी करते पापडाचं जे तेलावर लाटलेले पापड आहेत ना, म्हणजे सगळेच पापड तेलावर लाटलेले आहेत, तर तेल पुसून काढायचे आपल्याला त्या पापडांचं, असं म्हणजे जेणेकरून पापड खूप दिवस जरी घरात राहिले तरी तेलकट वास येऊ नये पापडांचा, म्हणून हे तेल पुसून काढायला लागतं. आणि कचरा वगैरे काही धूळ वगैरे बसली असली तरी ती पण निघून जाते म्हणून. आणि नकटे वकटे तुटके फुटके पण पापड त्याच्यातून निघून जातात निवडून. तर बघा, ही स्वच्छ असा बन्यान घेतलेला होता, त्याच्यावर धूळ किती निघली पापडावर, आणि तेल पण निघलेले, किती तेलकट झालाय बन्यान. तर चला, आता हे माझं काम पूर्ण झालेले, आणि हे पापड आता आपल्याला पिशवीत भरून ठेवायचे. आणि हे नकटे वकटे तुटले फुटलेले पापड आहेत ना, ते आमच्यासाठी, चौधरी साहेब, मी आणि अण्णा. आणि हे छान पापड बनवलेले जे आहेत ते माझ्या मुलांसाठी आणि मम्मीसाठी आहेत. पापड बघा किती छान सुकलेले.
तर मंडळी असे तयार झालेले आहेत माझे पापड आणि ही पॅकिंग पण झालेली आहे पापडाची आणि मम्मीसाठीचे पण पापड वेगळे काढून ठेवलेले आहेत। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, जय महाराष्ट्र।